नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज बनवते मी डच चॉकलेट फ्लेवर केकची ऑर्डर होती मला आणि थीम होती पोकेमॉन। आणि हा केक होता टॉल केक, हाफ केजीचं त्यांनी मला सांगितलेला होता, पण मी त्यांना सांगितलं होतं आधीच की थोडं याचं डिझाईन टॉल असल्यामुळे थोडं वेट त्याचं वाढणार, परफेक्ट असं तुम्ही होत नाही। आणि तसंही आपलं केकचं वजन होम बेकर जे बनवतात त्यांचं हाफ केजी परफेक्ट नसतं, जास्त तुम्हाला मी पुढे दाखवणार याचं वेट किती झालंय ते, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। तर याच्यासाठी मी यूज केलेली आहे डच क्रीम क्रम्बल कोट करायला, सोकिंगमध्ये यूज केलेला आहे शुगर सिरप आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स। तर असं मी याचं क्रम्बल कोट रेडी करून घेतले। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर केक सेट करायला ठेवून दिला 10 ते 15 मिनिटांसाठी। आणि केक सेट यासाठी करायचा असतो की जे आपण फायनल कोटिंग करतो तिचं फिनिशिंग खूप चांगलं होतं, म्हणून यासाठी आपण केक पहिला सेट करून घ्यायचा। आणि याच्यासाठी फायनल कोटिंगला यूज केलेले आहे मी लाईट ब्लू कलरची क्रीम आहे। हा केक मी तिसरी वेळ बनवते सेम डिझाईनचा, मीच बनवलेल्या डिझाईनमधून सिलेक्ट करून केलेली आहे डिझाईन। आणि ज्या मुलीचा बर्थडे होता तिला पोकेमॉन कार्टून खूप आवडतं, पण तिच्या आईने ही डिझाईन सिलेक्ट केलेली होती तिला सरप्राईज म्हणून। तर याचं मी फायनल कोटिंग केल्यावरती स्विरल पॅटर्न करून घेतले आणि पुन्हा एकदा साईडने मी एक स्क्रॅपर फिरवून प्लेन फिनिशिंग करून घेतली। आणि हे जे टॉपर्स आहेत त्यांचं मी प्रिंट काढून घेते, फोटो प्रिंट, आणि त्यांचे कट करून त्यांना सेलोटेप आणि स्टिकच्या साहाय्याने टॉपर्स तयार करून घेते। आता आपलं फायनल कोटिंग झालं आहे तर आपण ह्याच्यावरती टॉपर असेंबल करून घेतो आहे। तर सर्व टॉपर्स पोकेमॉनचे लावून घेतले, फ्रंटला लावून घेतलं पोकेमॉनचं। आणि आता आपण ह्याला ग्रास नोझलने ह्याला बॉर्डर करून घेतो आहे। तर बॉर्डर झाल्यानंतर मी यावरती थोडे व्हाईट स्प्रिंकल करून घेणार आहे। आणि याचं जे टॉल केक होता त्यामुळे ह्याचं वेट्स थोडं, माझं जनरली 750 ग्रामपर्यंत केक बनतात हाफ केजीचे, तर हा केक बनलेला आहे माझा 850चा। तर तुम्हाला मी दाखवते, टॉल केक असला, थोडा स्मॉल साईजची डिझाईन असली, डिझाईनवरती केकचं वेट डिपेंड असतं। तर ह्या केकला मी चार्ज केलेले 450, कारण हा डच चॉकलेटचा होता, ह्याला प्रिंट जी लावलेली होती तिचे चार्जेस वेगळे होते, म्हणून मी हा केक चार्ज केलेला होता 450। आणि ह्याचं वेट तुम्ही बघू शकता, ह्याचं वेट झालेलं आहे 857 ग्रॅम। तर असा माझा केक रेडी झाला आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।